सो हे गाईज वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा। आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट होणार आहे। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर नागपूरबद्दल फुल डिटेल इन्फॉर्मेशन, फुल डिटेल रिव्ह्यू आपण करणार आहोत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण सिरीज सुरू केलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला कॉलेजचे रिव्ह्यू मिळणार आहेत। मी कॉलेज कशा प्रकारे तुम्हाला रिव्ह्यू करत असतो, तर कॉमेंट्स तुम्ही करत असता तर त्यापैकी एक कॉलेज घेऊन तुम्हाला मी फुल डिटेल त्याबद्दल इन्फॉर्मेशन कॉलेज रिव्ह्यू करत असतो। म्हणून कॉमेंट्स करा, ज्याचे कॉलेजचे जास्त कॉमेंट्स असतील त्या कॉलेजचा मी पुढचा व्हिडिओ बनवणार आहे। तुम्ही इंजिनिअरिंग, फार्मसी, ॲग्रिकल्चर कोणतेही कॉलेज तुम्ही मला सांगू शकता। तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि बघूया कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर नागपूरबद्दल फुल डिटेल रिव्ह्यू। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर नागपूर इस्टॅब्लिश झालेला आहे 1906ला, म्हणजेच की ओल्ड कॉलेज आहे। आणि ओल्ड कॉलेज जेवढं असतं तेवढं तुम्हाला माहीत आहे की चांगल्या प्रकारचं तिथं एज्युकेशनसुद्धा तुम्हाला मिळत असते। तर विद्यार्थी मित्रांनो बघा की टाईप याचा जो आहे गव्हर्नमेंट टाईप आहे, म्हणजेच की कॉलेज गव्हर्नमेंट आहे आणि अंडर कंट्रोल PDKVमध्ये येतं, म्हणजेच की डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला याच्या अंडरमध्ये हे जे कॉलेज आहे ते आहे। आणि ॲफिलिएटेड विथ नागपूर युनिव्हर्सिटी म्हणजे काय, तर विद्यार्थी मित्रांनो ॲफिलिएटेड विथ नागपूर युनिव्हर्सिटी म्हणजेच की नागपूर युनिव्हर्सिटी जे म्हणजे की पेपर कंडक्ट करणे, त्यांचं जे कॅम्पस वगैरे आहे ते सर्व ते नागपूर युनिव्हर्सिटीच्या कंट्रोलमध्ये अंडरमध्ये येतं। आणि तसं जे मेन कॉलेज आहे ते PDKV पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठच्या कंट्रोलमध्ये आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, इथं तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल तर तुम्हाला MST CET हे एक्झाम क्रॅक करायची आहे। तुम्हाला माहिती आहे हे जे कॉलेज आहे हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे, त्यामुळे तुम्हाला इथं जे पर्सेंटेज पाहिजे ते तुम्हाला ॲव्हरेज पर्सेंटेजसुद्धा इथं चालून जाईल। पण विद्यार्थी मित्रांनो, हे जे कॉलेज आहे गव्हर्नमेंट कॉलेज आहे, फीससुद्धा तुम्ही बघितली, फीस मी तुम्हाला सांगायची बाकी आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, फीससुद्धा कमीच आहे। तर तुम्ही इथे ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला चांगले पर्सेंटेज स्कोअर करणं खूप आवश्यक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, कॉलेजची फीस काय आहे तर 6,500 रुपये तुम्हाला पर इयरसाठी इथं पे करावे लागतील। तर विद्यार्थी मित्रांनो, फीससुद्धा कमी आहे। आणि तुम्ही जर अदर कॅटेगरीसुद्धा आपण हे फीस सांगितलेली ती जास्तीत जास्त सांगितलेली आहे। तुम्ही जर OBC किंवा इतर कॅटेगरी असेल तुमची ते असेल तर याच्यावरूनसुद्धा फी तुम्हाला कमी भरावी लागणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, इथं जे प्लेसमेंट होत असतात ते कशा प्रकारे आहेत, तर एव्हरी इयर इथं जे रेप्युटेड कंपनी येत असतात, व्हिजिट करत असतात आणि जे रेप्युटेड कंपनी आहेत त्या कंपनी इथं सिलेक्शन करत असते। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, इथं तुम्हाला जे PDKV अकोला आहे ते एक म्हणजे वन ऑफ द बेस्ट युनिव्हर्सिटी कॉलेज आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्याच्या अंडरमध्ये हे जे कॉलेज येतं कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर नागपूर। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, इथं एव्हरी इयर रेप्युटेड कंपनी येत असतात आणि इथं सिलेक्शन होत असते। म्हणजेच प्लेसमेंट इथं व्हेरी गुड आहेत। तुम्ही इथं ॲडमिशन घ्यायची असेल तुम्हाला तर तुम्हाला इथं चांगले पर्सेंटेज स्कोअर करणे आवश्यक आहे। फीससुद्धा कमी आहे, फक्त तुम्हाला MST CETमध्ये चांगल्या प्रकारे पर्सेंटेज स्कोअर करणे आवश्यक आहे। आणि इथं कट ऑफ जो आहे तो इथं मी तुम्हाला सांगितलेला आहे, चांगले पर्सेंटेज स्कोअर करणे तरच तुम्हाला इथे ॲडमिशन घेणे पॉसिबल आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हॉस्टेलची फॅसिलिटीजसुद्धा इथं अवेलेबल आहे। सर्व लायब्ररी, जिम वगैरे सर्व इथं फॅसिलिटीज अवेलेबल आहे। तुम्हाला कोऑपरेटिव्ह असं तिथं एन्व्हायरमेंट मिळणार आहे। कॉलेजमध्ये कॅम्पससुद्धा चांगल्या प्रकारे इथं अवेलेबल आहे। तुम्ही इथं ॲडमिशन जर तुमचा नंबर इथं लागला तर तुम्ही इथं ॲडमिशन घेऊ शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर नागपूरबद्दल तुम्हाला अजून काही डाऊट्स असेल, मला वाटतं काही डाऊट्स राहिलेला नसेल। जर डाऊट्स असेल तर तुम्ही मला कॉमेंट्समध्ये विचारू शकता आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या कॉलेजवरती पाहिजे तुम्ही मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा। तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सपर्यंत शेअर करा। थँक्यू फॉर वॉचिंग दिस।